बऱ्याच वर्षानंतर मला माहेरी असं निवांत राहायला मिळालं होतं आणि खूप छान वाटतंय. कारण माहेर म्हटलं ना की सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि ते जर कोकणात असेल तर तुम्ही समजू शकता की किती मजा असते कोकणात, आणि तीही मे महिन्यात. तर आम्ही आलोय आणि आता आम्ही चाललेलो आहोत काजूच्या बागेमध्ये. लहानपणी मी आजीसोबत काजूच्या बागेत फिरायचे, पण लग्न झाल्यानंतर मात्र 13-14 वर्षांमध्ये मला कधी पुन्हा इकडे येता आलं नाही. पण आता बऱ्याच वर्षांनी महिन्याभराची सुट्टी काढून मी आता आले गावी. सोबत माझी मुलं आहेत आणि त्यांना सुद्धा काजूची बाग दाखवायची आहे, म्हणून त्यांना घेऊन आले. यंदा बराच वेळ गावात राहिल्यामुळे सगळीकडे फिरता येतंय, म्हणून काजूची बाग फिरायला आलोय आज. आणि इकडचा म्हणजे आमच्या गावचा हा मुख्य व्यवसाय आहे. वर्षाला हजारो क्विंटल काजू इथं तयार होतो. प्रत्येक गावकऱ्याची किमान 100 तरी झाडं ही काजूची आहेत. मोहर बघा काजूचं, हे बघा इथून सगळी झाडं काजूची आहेत. हा तेव्हा वरती बघ काजू लागले, बंडू लागले. थांब, हे बघा लोकांचे आहेत ते, काढू नका. हे बघा इकडे लागले दिसते, मस्त लागले. माझ्या पाठी चालले. घरापासून थोड्याशा अंतरावरती ही काजूची बाग आहे आणि इथे बऱ्याच लोकांची काजूची एकत्रित झाडं आहेत. तुटायचं हे बघ. हे बघा पडले की नाही ये दे, हा टाक. दी असू दे आता. ए हात हात हात, मला पण थोडं नवीनच आहे पडायला. हे आता पडलो आता सरे घे. ओ चला थोडं पुढे जाऊया, भेटतात आपल्याला थोडेफार काजू. शौर्य ई काय अशी सरकतात, म्हणजे याच्यावर जर आपण पाय ठेवला तर लगेच सरकायला होतं. काळू चल ये. हा बघा आमचा कुत्रा काळू, तो पण आम्ही कुठे गेलो ना, म्हणजे घरातले कुठेही गेले तरी त्यांच्यासोबत येतो. खाली जाऊया. ही नम्रता आणि ती आम्हाला संपूर्ण ही बाग फिरवते आहे. आता संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आम्ही यायच्या आधीच आमची काकी इथं आली होती, त्यामुळे तिने काही बोंडे इथे काढून ठेवलेत. हे वेचलेले आहेत ना. काजू घेऊया. हे बघा अरे खराब असू दे, काजू पाहिजे आपल्याला त्याच्यातला. हे बघ हे धर शौर्य. मला एक काठी पाहिजे, काठी खाली मिळेल. हे बघा आता वेचलेले काजू आणि बोंडू वेगळे करायचे. हे बघा नम्रता करते. हे बघा असं फिरवायचे ते, म्हणजे निघतात. ते फिरवले की व्यवस्थित निघतात. आणि हे आम्ही एकत्रच टाकतो. हे काय करायचं असतं मग याचं? हे असं माती होऊन जाते. गोव्याला याची फेनी नाही, काजू फेनी ना. आपल्या इकडचं जात नाही. हे बघा आता हा काजू आहे आणि बोंडू. तर बोंडू असा बाजूला करायचा पिळवटून, आणि त्यानंतर हा बोंडू इकडे टाकून ठेवायचा. मग ह्याचं काय करतात? हां कुजून जातात. हां आता इथून जवळच, म्हणजे अर्धा 1 तासावरती गोवा आहे आमच्यासाठी. गोव्याला ह्या बोंडूची फेनी बनवतात, म्हणजे जी काजू फेनी म्हणतात, जी दारू बनव. हां हुर्राक, हां त्यांच्या भाषेत हुर्राक.
पण आमचं कसं आहे की आमच्या देवाला दारू चालत नाही म्हणजे या गावाला. त्यामुळे हे जे बोंडू असतात ते आम्ही भलेही फुकट गेले तरी चालतील, पण ते आम्ही दारूसाठी देत नाही, कारण मग त्याच्यापासून दारू बनवली तर ते आम्हाला योग्य म्हणजे होणार नाही देवासाठी. त्यासाठी हे आमचे फुकट गेले तरी चालतील, पण हे असेच टाकून ठेवतात आणि मग ते जाळून टाकतात ना, असे सडतात. हां, हे असे सडून जातात, मग त्याचं काही राहत नाही, विघटन होऊन जातं पूर्ण त्याचं. हां, त्या नाही दिसत. हां, त्या माझ्या हे बघा असे पाला-पाचोळ्यामध्ये ना असं जरा शोधून काढावे लागतात, म्हणजे कसे वाऱ्याने वगैरे हलून पडलेले असतात ना. हे बघा हा 3 थांब रे, आणि हा 1 4. हे बघा थांब. हा काही जण काय करतात की डायरेक्ट तिथल्या तिथे बोंडू टाकतात आणि काजू फक्त वेचून नेतात. पण आमच्याकडे ना कसं आहे की बोंडू एका ठिकाणी ठेवतो आम्ही. म्हणजे आता मला नम्रताने सांगितलं की बोंडू समज आपण इकडे तिकडे टाकले, मग एकतर त्याची घाण होते सगळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ही चांगली सवय की आपण सगळे एकत्र ठेवतो, त्यामुळे कसं पालापाचोळा आणि ज्यावेळेस आपण ही झाडं साफ करायला येतो किंवा याच्या आजूबाजूला जितकी वेगळी झाडं तयार झालेली असतात ती काढायला येतो, त्यावेळेस आपल्याच पायाला ते खराब जाणवतं. त्यासाठी एकत्र ठेवल्यानंतर ते एकत्र कुजून जातं आणि त्याचा त्रासही होत नाही. आणि हे जास्त दिवस नाही, थोडे दिवसांनी हे कुजून जातं सगळं. तरी किती दिवस लागतात ग? हां, वेचायचे उचलायचे फक्त. ये हां, हा बघा शौर्याला मिळाला एक काजू. आणि हा एक ठेव. आणि हा बघा हा जरा कुजून गेलाय दिसतंय, पण त्याला काजू चांगला आहे, त्यामुळे हा काजू घ्यायचा आपल्याला. आणि उचलते, शौर्य देतो माझ्या हातात. दे बाबू, दे दे. त्यामुळे असे काढायची आवश्यकता पडत नाही, स्वतः तयार झाले की ते पडतात. ए बाबू हे बघ, हां उचल ना हळू. तो बघ त्याच्या पुढे पण एक आहे, तो बघ तो बघ. तो घेऊन येशील एकटा? हां ये चल घे. मुलांसाठी माझ्या हे सगळं नवीन आहे, कारण आम्ही कधी काजू वगैरे वेचायला येत नाही. म्हणजे मी लहानपणी जायचे आजीसोबत, पण मुलांनी कधी वेचले नाही, तर आता हा त्यांच्यासाठी वेगळा अनुभव असणार आहे. कसं वाटतं शौर्य काजू वेचताना? मजा येते. हे बघा ये हळू ये, पाय नीट लाव. काजू वेचताना सर ये काही ठिकाणी असे मोठे आहेत. आता हे पण काढणार आहेत. हे बघा ना कसे, हे बघा अशी ही वाकडी झाडं असतात. ते बघा आता तिथून ते झाड आले, तिथून ती फांदी आली आणि इथून असं बघा, हे बघा इथे पर्यंत वाकडी. आता ते बघा त्या झाडाची ती हे आहे फांदी आहे, आणि ती बघा कशी वाकडी तिकडे होत अशी आली आहे. खूप मोठी मोठी झाडं असतात, म्हणजे अशी पसरतात. ती छोटीच असतात झाडं पण पसरतात. हे बघा वरती कसं झालंय. मुंबईच्या प्लेन रस्त्यावरून चालण्याची आपल्याला सवय असते, त्याच ठिकाणी अशा निसरत्या जागेवर आणि अशा पाल्यापाचोळ्यांमधनं चालण्याची आमची ही पहिलीच वेळ होती. पण खूप चांगला अनुभव होता, मुलांनासुद्धा खूप मजा वाटत होती. आणि कुठे एखादा जरी काजू पडलेला दिसला तरी मुलांना तो शोधण्यामध्ये, तो उचलण्यामध्ये खूप भारी वाटत होतं. हा चढाव आहे ना, ते म्हणजे तो त्या साईडचा जो चढाव तो वेगळ्यांचा मध्ये हे आहे चर आहे छोटा. हा चला काकी बोलवते. आहे ना, आपल्याला काजू सगळ्यांनाच आवडत असतात, पण त्याच्या मागची जी ही मेहनत आहे ना, ही मी आज पहिल्यांदा बघते. आता इथं वेचायला येणं म्हणजे घरातली सगळी कामं आवरून वगैरे हे सगळं करावं लागतं. आणि त्यानंतर हे अशी जी आता ही जागा स्वच्छ दिसते ना, ती तशी नसते. ह्या झाडांना लागून अशी बरीच असे
मोठी मोठी झाडं आलेली असतात. दिवाळीकडे ही झाडं सगळी तोडून काढावी लागतात. त्याला नडणीकरण असं म्हणतात. दिवाळीत याची नडणी झालेली आहे, त्यामुळे ही जागा इतकी छान आणि स्वच्छ दिसते. म्हणजे ज्यावेळेस काजू लागतो, बोंडू होतात तयार, जेव्हा ते पिकतात आणि खाली पडतात, जर तशाच सगळ्या झाडांमध्ये आपण शोधायला गेलो तर ते आपल्याला सापडणार नाहीत. त्यामुळे इतकी स्वच्छ जागा केल्यानंतरच ते आज आपण इतक्या व्यवस्थित वेचू शकलो आहे, नाहीतर आपल्याला ते वेचतासुद्धा आले नसते. वरवर बघायला गेलं आपल्याला हे खूप सोपं वाटतं आहे, पण जितकं वाटतं तितकं सोपं काम नाही आहे. प्रत्येक कामामध्ये मेहनत असते. मेहनतीशिवाय तर आपल्याला काही मिळत नाही आणि त्यामुळेच इतक्या मेहनतीनंतर जो काजू तयार होतो तो आपण अगदी सहजपणे खातो. तू हा घेणार ना आता किती किती घ्या आता हा. हे बघा पिकलेले काजू काढते. थोडेसे कच्चे आहेत ते नाही काढले, पिकलेले काढले काकीने. ते काढू होय म्हणजे ते वाऱ्यान पडतो. हां हां समजला. हां हां. हे बघा आता आम्ही इथून बघतच आलो होतो, पण आता थोडे थोडे जे उरलेत ते पण मिळत आहेत, ते आता घेतो आणि घरी जातो आता. हे बघा पकड असा करडा पकड पकड. हे बघा, हे आता अजून तयार व्हायचे आहेत काजू. हे बघा आणल्यात ना मग काही तयार नाही झालेत अजून, मग वेळ आहे. याचा बोंडू तयार होईल, नंतर ही काज आहे ना ही सुद्धा परिपक्व होईल एकदम तयार, त्याच्यानंतर पडणार ती. हे सगळे असे उतारावरती लावलेले आहेत काजू. खाली एकदम असा उतार आहे आणि इथून पण तुम्ही बघू शकता इथे वरती चढाव आहे. लहानपणी आम्ही जेव्हा गावी यायचो ना तर त्यावेळेस आईस्क्रीमवाला दारादारात फिरायचं आहे आणि त्यावेळेस असे 4 काजू दिले ना की एक आईस्क्रीम यायचं. 1 रुपयाचं आईस्क्रीम असायचं, म्हणजे एक काजू त्यावेळेस 25 पैसे असा त्यावेळेसचा दर होता. आठवडी बाजार असायचा बांद्याचा, त्यावेळेससुद्धा असे काजू घेऊन जाऊन त्यावेळेचा जो दर असेल त्या दरात ते विकून त्याच पैशातून बाजार केला जायचा. अशी लहानपणीची म्हणजे एक आठवण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.